Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आश्रमात दाखल होणार आहेत। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आनंद दिघे यांच्या आश्रमानंतर आता ते थेट 90 फीट कळवा या ठिकाणी सभेला जाणार। आपण सध्या कळव्यातील 90 फीट रोड या ठिकाणी आहोत आणि पाहू शकतो याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व महायुतीचे जे आहे ते पदाधिकारी असतील, नेते मंडळी असेल ते देखील या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे नक्कीच राज ठाकरे काय कानमंत्र देतात या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी पाहू शकतो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी स्टेजच्या आसपास जे आहे ते खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। राज ठाकरेच्या या ठाण्यातील या सभेमुळे या ठिकाणी असणारे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील या नरेश मस्के ठाण्यात नसेल त्यांना देखील या सभेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। त्यामुळे नक्कीच महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची सभा जी आहे ती कळवा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे एकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की राज ठाकरे ह्या सभेमध्ये काय बोलणार, काय संबोधित करणार। तसेच या संदर्भात सर्वांची उत्सुकता लागली आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण जे आहे ते ठाण्यामध्ये दिसून येत आहे। राज ठाकरे हे ठाण्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे त्यांचं जंगी स्वागत देखील ठाण्याच्या जकात नाक्यापासून केलं जाणार आहे। शिवसैनिकांकडून हे जंगी स्वागत असणार आहे। त्यामुळे ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आश्रममध्ये ते भेट देणार आहेत। तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत ते पुन्हा सभेकडे जाणार आहेत। त्यामुळे सभेच्या ठिकाणी अनेक महायुतीचे जे ते नेते पदाधिकारी या ठिकाणी असणार आहे। स्वतः राज ठाकरे हे या ठिकाणी येणार असल्यामुळे महायुतीला मोठा फायदा कशा प्रकारे होणार, मनसेचे मत देखील कशा प्रकारे या ठिकाणी महायुतीला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ठाण्याचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार नरेश मस्के असतील, तसेच लोकसभा उमेदवार जे आहे ते श्रीकांत शिंदे या लोकसभेमध्ये त्यांचा हा कळवा हा मतदारसंघ देखील येतोय। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा देखील हा कळवा मुंब्रा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे मोठी ताकद जी आहे ते राष्ट्रवादीची देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे या ठिकाणी कशा प्रकारचे मताचं ध्रुवीकरण होतंय हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी चित्र हेच दिसून येतं आजचा रविवार जो आहे तो लोक कशा प्रकारे घराच्या बाहेर पडतात आणि उमेदवार जे आहे ते लोकांना कशा प्रकारे भेटतात आणि सभेचं देखील या ठिकाणी आयोजन केलं। त्यामुळे नागरिकांची देखील गर्दी कशा प्रकारे होणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या मनसे नेते अविनाश जाधव असतील त्यांनी देखील या ठिकाणी सभेची पूर्णतः तयारी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच राज ठाकरे हे कशा प्रकारे या ठिकाणी संबोधणार आणि या ठिकाणी कशा प्रकारे कानमंत्र देणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा आदिलसह गणेशोरा TV9 मराठी कळवा। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।